नमस्कार. मी इथे एक वाटी एवढे तांदूळ धुवून 1 तास भिजत ठेवले होते. तांदूळ तुम्ही इडली डोसा करण्यासाठी जो घेता तो घेतला तरी चालेल. रोजच्या वापरण्यामधला घेतला तरी सुद्धा चालेल. इथे मी 1 तास हा तांदूळ धुवून ठेवला होता. तुम्ही बघू शकता खूप छान असा तो भिजला गेलेला आहे. तुम्ही रात्रभर जरी भिजत ठेवून सकाळी हा नाश्ता केला तरी सुद्धा चालेल. आपल्याला तांदळातलं सगळं पाणी आहे ते पहिलं काढून घ्यायचं. नंतर हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ग्लासामध्ये काढून ठेवलेलं पाणी आहे तेच आपल्याला नंतर पिठामध्ये घालायचंय. आपण तांदूळ धुवून ठेवलेले होते त्यामुळे हे पाणी तुम्ही घेऊ शकता. इथे आता तांदूळ सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाले की ह्यामध्ये आपल्याला पाव वाटी एवढं ओलं खोबरं घालायचं आहे. मी इथे खोबऱ्याचे तुकडे घालून घेतलेत. मागचा जो काळा भाग असतो तो मी काढून टाकलेला आहे. तुम्ही तो घेतला तरी सुद्धा चालेल. काळा भाग काढून टाकल्यामुळे खोबऱ्याचे काप आहेत ते चांगले पांढरे शुभ्र असे आपल्याला मिळतात. तुम्ही किसलेलं खोबरं सुद्धा पाववाटी इथे घेऊ शकता. मी सुरुवातीला हे खोबरं घालून तांदूळ असेच मिक्सरला एक वेळा फिरवून घेतले. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून अगदी छान याची स्मूथ एकदम अशी पेस्ट करून घ्यायची आहे. मी तांदूळ आणि खोबरं मिक्सरला अगदी बारीक असं चांगलं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. कोकणामध्ये घावणे करताना घावण्याचं पीठ असतं तांदळाचं त्या पिठापासून घावणे केले जातात किंवा असे तांदूळ मिक्सरला फिरवून सुद्धा घावणे केले जातात. साऊथ इंडियामध्ये नीर डोसा ह्याला म्हणतात. हा नीर डोसा करताना तो घावण्यासारखाच केला जातो. फक्त त्यामध्ये ओलं खोबरं घातलं जातं. ओलं खोबरं घातल्यामुळे जे डोसे आहेत म्हणजेच आपलं घावन अगदी पांढरं शुभ्र होतं, मऊ लुसलुशीत आणि चवीला छान लागतं. तुम्हाला जर ओलं खोबरं घालायचं नसेल तुम्ही स्किप करून सुद्धा आपले हे घावन करू शकता. पण मी तुम्हाला इथे सांगेन ओलं खोबरं घातल्यामुळे घावन अगदी मऊ लुसलुशीत आणि चवीला छान होतात. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी आपण यामध्ये घालून घेतले. 1 ग्लास एवढं पाणी आपण काढून ठेवलं होतं. त्यामधलं इथे आता पाव ग्लास एवढं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे. आपण हे पीठ 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे चटणी करूया. मी ओलं खोबरं, 5-6 लसणीच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची मध्ये अशी तोडून घातलेली आहे. आपल्याला यामध्ये अर्धा चमचा छोटा जिरं घालून घ्यायचंय. मी इथे कोथिंबीरच्या काड्या घालून घेतल्या. कोथिंबीरच्या काड्यामुळे चटणी अगदी चवीला अप्रतिम अशी होते. तुमच्याकडे असतील तर तुम्ही कोथिंबीरच्या काड्या घालून चटणी करू शकता. 1 चमचा एवढे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता. भाजलेली डाळवं सुद्धा तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. थोडंसं पाणी घालून चटणी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. तुम्हाला ही चटणी अजूनच छान चटपटीत करायची असेल तर ह्यामध्ये अगदी थोडीशी चिंच आणि साखर घालून घ्या. चिंच नसेल तर थोडासा लिंबू पिळून घातला तरी सुद्धा चालेल. आपली चटणी अजूनच छान चवीला व्हावी ह्यासाठी मी इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलंय. छोटा पाव चमचा राई घातली. राई छान तडतडली की अगदी पाव चमचा एवढी मी इथे उडद डाळ घातली. उडद डाळीचा थोडासा रंग बदली झाला. 5-6 कढीपत्त्याची पानं, 1 लाल मिरची घालून आपली चटणी फोडणी घालून तयार झाली. पिठामध्ये मी पाव चमचा एवढं मीठ घालून मिक्स करून घेतलंय. तुम्ही इथे पाहू शकता आपलं पीठ एवढं सैल आहे. जसं आपलं ताक सैल असतं त्याच पद्धतीत आपल्याला हे पीठ आहे ते सैल ठेवायचं आहे. इथे मी पेला घेतलाय. घावणे घालताना आपल्याला असा पेला घ्यायचा. प्रत्येक वेळेला घावणा घालताना पीठ आहे ते असं वर खाली करून घ्यायचं. तांदळाचं पीठ खाली जाऊन बसतं आणि वरती पाणी राहतं. वरून प्रत्येक वेळेला असं वर खाली घेऊनच आपल्याला हे घावन घालून घ्यायचं आहे. घावन करण्यासाठी मी पिठाचा तवा चांगला गरम करून घेतला. ह्याला काहील सुद्धा म्हणतात. त्याला आपल्याला पहिलं सुरुवातीला तेल लावून घ्यायचंय. मी असं ब्रशने तेल लावून घेतलंय. तुम्ही ब्रशने लावू शकता किंवा कांदा आहे तो मध्ये कट करून घ्या. मध्ये त्याच्या सुरी घुसवा किंवा जो आपला फोक असतो मॅगीच्या चमच्याने आपण खातो तो चमचा सुद्धा मध्ये घालून तुम्ही कांद्याने सुद्धा तेल लावू शकता. आपल्याला असं पीठ वर खाली करून घ्यायचंय. तुम्ही इथे घालताना बघू शकता पेला असा आपल्याला वर धरायचा आहे आणि आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे. असं घालून घेतल्यामुळे आपल्या घावण्याला खूप छान अशी जाळी येते. पीठ घालताना गॅस आहे तो मोठा ठेवूनच आपल्याला घालून घ्यायचा आहे. घालून झाल्यावरती गॅस एकदम कमी ठेवायचा. अगदी 15 सेकंडसाठी आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे. 15 सेकंड झाली झाकण काढून घ्यायचं. साईडने आपलं हे घावन सुटलं की नंतरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे.
घावन शेकताना एका साईडने शेकलं जातं. तुम्हाला जर दोन्ही साईडने शेकवायचं असेल तर तुम्ही शेकवू शकता, पण शक्यतो घावन हे एका बाजूने शेकवलं जातं. इथे तुम्ही बघू शकता अगदी छान आपलं हे घावन निघून आलेलं आहे. अगदी छान पांढरं शुभ्र जाळीदार असं हे शेकलेलं आहे. मी तुम्हाला दुसरी साईडही दाखवते. तुम्ही इथे पाहू शकता. आपण अजून एक घावन घालून घेऊया. तुमच्याकडे असा बिड्याचा तवा म्हणजेच काईल नसेल तर तुम्ही डोशाच्या तव्यावर सुद्धा असे घावन करू शकता. तांदूळ आपण भिजवून हे घावन करत आहोत, त्यामुळे हे डोशाच्या तव्यावर सुद्धा अगदी छान करता येतात. आपण घावन करताना खाली तेल लावून घेतलेला आहे, बिड्याचा तवा आहे म्हणून. जर तुम्ही डोशाच्या तव्यावरती हे घावन करणार असाल, वरून कोरडं घावन झालं की त्यानंतर वरून त्याला तेल लावून घ्या. इथे आता दुसरा सुद्धा मी घालून घेतलाय 15 सेकंडसाठी. मी झाकण ठेवलेलं आहे. गॅस एकदम कमी ठेवलेला आहे. 15 सेकंड झालं. आपण आता झाकण काढून घेऊया. साईडच्या कडा सुटल्या की नंतरच आपल्याला हे घावन काढून घ्यायचं आहे. लगेचच घावन काढायची घाई करायची नाही. इथे तुम्ही बघू शकता साईडच्या कडा अगदी छान अशा सुटलेल्या आहे. मी अजून थोड्याशा मोकळ्या करून घेतल्या. घावन पहिलं काढलं की ते ताटामध्ये न ठेवता मी असं इथे चाळणीवरती ठेवलेलं आहे. तुम्ही असं चाळणीवर ठेवू शकता. तुमच्याकडे जाळी असेल तर जाळीवर किंवा कॉटनच्या पातळ कपड्यावरती ठेवलं तरी सुद्धा चालेल. दुसरं घावन येईपर्यंत आपल्याला ते असं चाळणीवर ठेवून घ्यायचंय. दुसरं घावन आलं की आपल्याला पहिलं घावन काढून ते घावन चाळणीवरती ठेवायचं. असं केल्यामुळे घावन आहे ते अजिबात एकमेकाला चिकटत नाही. छान ते मऊ लुसलुशीत असं राहतं. तुम्ही इथे बघू शकता आपण चाळणीवरती ठेवलं होतं. त्यामुळे ते अजिबात असं चिकटलेलं नाही. अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार आपल्या इथे अगदी चटपट घावण्याचा नाश्ता तयार झाला. साऊथ इंडियामध्ये खोबरं घालतात तर ह्याला नीर डोसा असं म्हटलं जातं. आपल्या कोकणी पद्धतीमध्ये घावणे केले की त्यामध्ये खोबरं घातलं जात नाही. फक्त पद्धत तीच आहे. ह्या साऊथ इंडियामध्ये खोबरं घालतात, कोकणी पद्धतीमध्ये खोबरं घालत नाही. तुम्हाला जर खोबरं घालून आवडत असतील तर खोबरं घालू शकता. खोबरं घालून सुद्धा चव अप्रतिम लागते. छान मऊ लुसलुशीत असे घावन तयार होतात. प्रकार दुसरा. इथे मी 1 कप आपला रोजचा म्हणजे जो शिरा, उपमा करायला आपण रवा घेतो, तोच रवा मी इथे घेतलेला आहे. तुमच्याकडे जाडा, बारीक कोणताही रवा असेल, तो रवा तुम्ही घेऊ शकता. पाव कप एवढं मी इथे दही घालून घेतलंय. त्याच कपाने मी पाव कप एवढं पाणी घालून घेतलंय. आपल्याला आता हा रवा मिक्सरला फिरवून छान अशी बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी रवा मी मिक्सरला बारीक असा फिरवून घेतलाय. आता आपल्याला हे पीठ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे एवढं पाणी घालून ते पाणी सुद्धा आपल्याला ह्या पिठामध्ये रव्याच्या घालून घ्यायचं आहे. आता हे पाणी घालून हे ते मिक्स करून घेतलंय. तुम्ही इथे पाहू शकता इतपत हे मी असं सैल ठेवलेलं आहे. जसं आपलं डोशाचं मिश्रण असतं त्याच पद्धतीत आपल्याला हे सैल ठेवायचं आहे. जास्त घट्ट व जास्त सैलही आपल्याला करायचं नाही. झाकून आपल्याला 10 मिनिटं हे रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे रवा आपला छान असा फुलून येईल. तोपर्यंत तुम्ही चटणी करू शकता. 10 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचंय. पाव चमचा एवढं मी मीठ घालून घेतलं. मीठ घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता मीठ सुद्धा आपलं मिक्स करून झालंय. आपला हा डोसा एकदम छान जाळीदार व्हावा यासाठी 2 चिमटी एवढाच ह्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे फ्रूट सॉल्ट असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आता मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये मिक्स करून घेतला. पीठ आपलं अजून असं छान हलकं असं झालेलं आहे. मी इथे डोसा पॅन गरम करून घेतला. गॅस कमीच केलेला आहे. तुम्हाला लहान मोठे डोसे करायचे आहे तेवढ्याच भागामध्ये तेल लावून घ्या. डोशाचं हे मिश्रण घालताना गॅस मोठा ठेवून मी 2 पळी एवढं हे मिश्रण आहे ते घालून घेतले. पीठ घालून घेतल्यावर अजिबात त्या पिठाला मी पळी लावलेली नाही. पिठाने आपला असा अगदी छान गोल असा आकार घेतलेला आहे. अजिबात हे जाड किंवा एकदम पातळही होत नाहीत. आज मी आता इथे मध्यमच ठेवलेली आहे. व्हिडिओ अजिबात मी स्किप केलेला नाही. तुम्ही बघाल तर आपल्या पिठाला अगदी छान जाळी अशी पडत आहे. 10 मिनिटात झटपट तयार होणारा मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता आहे. तुमच्याकडे घाई गडबड असेल, नाश्ता करायला वेळ नसेल तर तुम्ही अगदी हा झटपट नाश्ता करू शकता.
तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ह्या डोश्याला किती छान अशी जाळी पडली. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हा शेकवून घ्यायचा आहे. शेकवताना तुम्हाला तेल, बटर, तूप काहीही लावायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता. मी तुम्हाला अजून एक हा रव्याचा डोसा घालून दाखवत आहे. घातल्यावरती अजिबात त्याला चमचा लावायचा नाही. आपला हा डोसा बरोबर गोल असा आपला आकार घेतो. इतका जास्त पातळ व जाडही होत नाही. तुम्ही इथे बघू शकता आपला हा दुसरा जो डोसा आहे त्याला सुद्धा अगदी किती छान अशी जाळी आलेली आहे. रव्याचे स्पंजी, जाळीदार, मऊ लुसलुशीत असे आपले झटपट होणारा 10 मिनिटाचा नाश्ता तयार झालेला आहे. आम्ही तोडून दाखवला. तोडताना समजलं असेल किती स्पंजी असा हे रव्याचे आपले डोसे झालेले आहेत. ते बरोबर चहासोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. अगदी चवीला अप्रतिम असे लागतात. रेसिपी आवडल्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.